वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला मशरूमची भाजी बनवून दाखवणार आहे, अगदी साध्या पद्धतीने। इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। त्यानंतर मशरूम स्वच्छ धुवून घेतले। मशरूम कट करून आपण त्या उकळी आलेल्या पाण्यात टाकले। त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि 5 मिनिटे चांगली उकळी मारून शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे मशरूम काढून घेतले। नंतर अद्रक, लसूण, जिरे यांची पेस्ट बनवून घेतली आणि कांदा कट करून घेतला। एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून त्यामध्ये लसूण जिरे पेस्ट, थोडा कांदा आणि कढीपत्ता टाकून छान प्रकारे परतवून घेतलं। एकदम असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं, मंद आचेवरती अशा प्रकारे। नंतर त्यामध्ये मी थोडी हळद घेतली, लाल तिखट, मी इथे लाल खोबऱ्याचा वापर केलेला आहे। छान खरपूस भाजून घेतल्यानंतर मिक्सीने काढून त्यामध्ये टाकलं। थोडा शेंगदाण्याचा जाडसर कूट, गरम मसाला, काळा मसाला पण टाकला आणि एकदम थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। मशरूम उकळी आणून घेतलेलं पाणी मी इथे वापरलेलं आहे। कारण या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात। आणि छान प्रकारे अशी कोथिंबीर टाकून एक उकळी आणून घेतली तर पहा, अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी तयार आहे। एकदम स्वादिष्ट आणि शरीराला उपयोगी अशी आहे। यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।